नमस्कार मंडळी, वांग्याची भाजी ही इन्स्टंट अशी बनवली आहे. कारण काही ऑप्शन नव्हतं माझ्याकडे. मला बनवायचं होतं राजमा. तर राजमा मी भिजत घातला होता आदल्या दिवशी, पूर्ण अख्खी रात्र भिजत घातला होता. दुसऱ्या दिवशी बोटाने दाबून पाहिला तर तो नरम नाही पडला. मी दुसऱ्या दिवशी पुन्हा पाणी चेंज केलं आणि पुन्हा राजमा पाण्यात भिजत घातला. तर हे करण्याच्या मागे एक कारण होतं की मला कुकरला जास्त शिट्ट्या नाही करायच्या होत्या. पाण्यामध्ये तो नरम करायचा होता, परंतु नरम न पडता तो अक्षरशः फसला. आंबट वास सुटला त्याचा आणि फेस बाहेर यायला लागला. तो सडला, फेकून द्यावं लागलं आणि ऑप्शन नव्हतं, त्यामुळे मला ही वांग्याची भाजी करावी लागली. सांगण्याचं तात्पर्य हे की आपण जास्त करून मराठी फॅमिलीमध्ये राजमा चावल हे पंजाबची आठवण येते. राजमा चावल म्हटलं की आपण शक्यतो टाळतो. आपले मराठी लोक जास्त करून कडधान्यामध्ये मूग, मटकी, घेवडा, पावटा, काळे वाटाणे, हिरवे वाटाण्याचा वापर करतो. पण ठीक आहे, काही हरकत नाही. राजमा फसला म्हणून काय झालं, वांग्याची भाजी खूप छान झाली, खूप स्वादिष्ट झाली आणि पाहू शकता तुम्ही. धन्यवाद.